नमस्कार सर्वांना, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण घेणार आहोत 34वा सराव पेपर, जो की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TAIT टेट या परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचा आहे। यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश केलेला आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजेच या व्हिडिओचा तुम्हाला टेट एक्झाममध्ये नक्कीच फायदा होईल। सराव पेपर चालू करण्या अगोदर जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनल अगोदर सबस्क्राइब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। तर आजचा हा सराव पेपर चालू करू आपण पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न असा आहे, सामाजिक प्रज्ञा ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? सामाजिक प्रज्ञा ही जी संकल्पना आहे तर ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर कोणता मानसशास्त्र होता? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील। थॉर्नडाईक याने सामाजिक प्रज्ञा ही संकल्पना मांडली। पुढचा प्रश्न पाहू। इतर व्यक्तीला समजून घेण्याची किंवा त्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता म्हणजेच टिंबटिंब होय। तर इथे एकाची व्याख्या दिलेली आहे। काय व्याख्या आहे पुन्हा पाहू आपण। इतर व्यक्तीला समजून घेण्याची व त्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता म्हणजेच टिंबटिंब होय। तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील, सामाजिक प्रज्ञा। आता वरचा जो पहिला जो प्रश्न होता आपला, त्यामध्ये सामाजिक प्रज्ञा ही संकल्पना कोणी मांडली असा प्रश्न होता। तर सामाजिक प्रज्ञा म्हणजे काय, हा तुमचा दुसरा प्रश्न कव्हर करून देतो। पुढचा प्रश्न पाहू। स्पियरमन याने द्विघटक सिद्धांतामध्ये बुद्धिमत्तेचे कोणते घटक सांगितले आहेत? स्पियरमन यांचा जो द्विघटक सिद्धांत आहे त्याच्यामध्ये त्याने बुद्धिमत्तेचे कोणते घटक सांगितलेले आहेत? तर इथं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील। 1 व 2 पर्याय बरोबर आहेत, म्हणजेच कोणतं उत्तर आहे? सामान्य घटक आहे आणि विशिष्ट घटक। बुद्धिमत्तेचे त्यांनी 2 घटक सांगितले होते, सामान्य घटक आणि विशिष्ट घटक। पुढचा प्रश्न। शब्द उच्चारताच मनात निर्माण होणारा अर्थबोध म्हणजेच टिंबटिंब होय। शब्द उच्चारताच मनात निर्माण होणारा अर्थबोध म्हणजेच टिंबटिंब होय। तर काय होय? तर यासाठी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील, संबोध। शब्द उच्चारताच मनात निर्माण होणारा अर्थबोध म्हणजेच काय? संबोध होय। संबोध म्हणजेच काय? संकल्पना। याला आपण दुसरा शब्द घेऊ शकतो, संकल्पना। पुढचा प्रश्न। खालीलपैकी कोणते वाक्य संबोध बद्दल बरोबर आहेत? खालीलपैकी कोणते वाक्य संबोध बद्दल बरोबर आहे? आता वरचा जो प्रश्न होता ती व्याख्या होती, आता संबोध बद्दल काय येतं संबोधमध्ये ते पाहू आपण। बघा 4 पर्याय दिलेले तिथं तुम्हाला। पर्याय क्रमांक 1 आहे संबंध। तर इथं 4 पर्याय दिले आहेत बघा संबोधाबद्दल। पहिला पर्याय असा आहे की संबोधामुळे वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान होते, बरोबर आहे। संबोध हा शब्द रूपाने व्यक्त केला जातो, हा सुद्धा बरोबर आहे पर्याय। वेगवेगळ्या शब्दाद्वारे संबोध व्यक्त केले जातात, तर हे सुद्धा पर्याय बरोबर आहे। म्हणजेच उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील। वरीलपैकी सर्वच पर्याय संबोध या संकल्पनेबद्दल बरोबर आहेत। पुढचा प्रश्न। टिंबटिंब म्हणजे अनिर्बंध कल्पना होत, कोणतेही नियम या प्रकारच्या कल्पनेने पाळलेले नसतात। आता तुम्हाला जर कल्पनेचे प्रकार माहीत असतील तर याचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे। तर कोणती कल्पना म्हणजेच अनिर्बंध कल्पना होत आणि या कल्पनेमध्ये कोणतेही नियम या प्रकारच्या कल्पनेने पाळलेले नसतात। तर यासाठी उत्तर कोणते येणार आहे? पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील। पर्याय क्रमांक 2 आहे स्वैर कल्पना। स्वैर कल्पना या आहेत अनिर्बंध कल्पना, म्हणजेच या कल्पनेमध्ये कोणतेच निर्बंध राहत नाहीत। जसे की आपण म्हणू शकतो ना, मी जर पक्षी बनवून उडू शकलो असो तर काय आपण विचार करू शकतो यामध्ये? जसं की तुम्ही मंगळ ग्रहावरती क्षणार्धात जाऊन आलात आणि सिंहाला तुम्ही तुमच्या भाषेमध्ये बोलत होतात, म्हणजे या स्वैर कल्पना आहेत, ज्या आपण कल्पना ज्या निर्बंध मुक्त असतात, त्याच्यावर कोणतेही निर्बंध राहत नाहीत, आपण काही विचार करू शकतो याबद्दल। तर पुढचा प्रश्न पाहू आपण। आवाजात घोगरेपणा येतो व कंठ फुटतो, वजन व उंचीतील वाढीमुळे आहारही वाढतो, वरील वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणत्या वयोगटामध्ये समाविष्ट आहेत? आवाजात घोगरेपणा येतो व कंठ फुटतो, वजन व उंचीतील वाढीमुळे आहारही वाढतो, तर हे कोणत्या वयोगटामध्ये ही वैशिष्ट्ये आढळतात? तर यासाठी उत्तर येणार आहे तुमचं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, कुमारावस्थामध्येच आवाजात घोगरेपणा येतो, कंठ फुटतो आणि उंचीतील वाढीमुळे आहारही वाढतो। पुढचा प्रश्न। खालील व्यक्ती व त्यांचा बुद्ध्यांक दिलेला आहे, त्यापैकी चुकीची जोडी ओळखायची आहे। तर काही व्यक्तींनी त्यांचा बुद्धिगुणांक दिलेला आहे, तर आपल्याला त्यापैकी चुकीचीच जोडी ओळखायची आहे। तर यासाठी तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील, यापैकी नाही, म्हणजे चुकीची जोडी यापैकी नाही, म्हणजे तिन्ही सुद्धा पर्याय बरोबर आहेत। मूर्खाचा बुद्ध्यांक किती असतो? 50 ते 70 असतो।
जे मूळ विद्यार्थी असतात त्यांचा बुद्ध्यांक असतो 25 ते 50 आणि जड बुद्धीचे जे असतात त्यांचा 25पेक्षा कमी बुद्ध्यांक असतो. हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत, म्हणजे एकही चुकीची जोडी नाही. पुढचा प्रश्न, टिंबटिंब या दिवशी भारत संयुक्त राष्ट्र संघटनेचा सभासद झाला. तर कोणत्या दिवशी भारत हा संयुक्त राष्ट्र संघटनेचा सभासद झाला? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. 30 ऑक्टोबर 1945 रोजी भारत हा संयुक्त राष्ट्र संघटनेचा सभासद झाला. पुढचा प्रश्न, दंतचिकित्सक कोणता आरसा वापरतात? दंतचिकित्सक हा कोणता आरसा वापरतात? तर यासाठी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. अंतर्वक्र आरसा दंतचिकित्सक वापरतात. पुढचा प्रश्न पाहू. बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा करतात? आता जे बटाटे असतात त्यांच्यावर मोड येऊ नये म्हणून काही किरणांचा त्यावर मारा केला जातो, ज्यामुळे त्यांना मोड फुटणार नाहीत. तर याला कोणता मारा करतात, कोणत्या किरणांचा? उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. बटाट्यावरती बीटा किरणांचा मारा केला जातो मोड येऊ नये म्हणून. पुढचा प्रश्न, पश्चिम घाटातील कुद्रेमुरण हे खानक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? पश्चिम घाटातील कुद्रेमुरण हे एक आहे खानक्षेत्र आहे, पण ते कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न आहे आपल्याला. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. कर्नाटक या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, हिंदू व मुसलमान यांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? हिंदू व मुसलमान यांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. सर सय्यद अहमद खान यांनी अशी उपमा दिली. पुढचा प्रश्न, स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली? स्वदेशी चळवळ ही कोणत्या साली सुरू झाली? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. 1905 मध्ये स्वदेशी चळवळ सुरू झाली. पुढचा प्रश्न, फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्यात कोठे आहे? फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्यामध्ये कोठे आहे? तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. हे मी कम्युनिटीमध्ये ऑडियन्स पोल घेण्यासाठी टाकला होता हा प्रश्न काल, तर त्याचं उत्तर आहे पुणे. पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणता हक्क हा मूलभूत हक्क नाही असं विचारले? खालीलपैकी कोणता हक्क हा मूलभूत हक्क नाही? तर यासाठी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क नाही. तर बाकीचे तिन्ही हक्क हे मूलभूत हक्क आहेत. धर्मस्वातंत्र्याचा हक्क आहे, समानतेचा हक्क आहे आणि भाषण स्वातंत्र्य हे तिन्ही सुद्धा मूलभूत हक्क आहेत. फक्त संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क नाही. पुढचा प्रश्न, वन हू टेल्स फॉर्च्यून बाय वॉचिंग द पाल्म इज कॉल्ड? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य, नन ऑफ दिस, कारण की त्याचं उत्तर असायला पाहिजे फॉर्च्यून टेलर. पुढचा प्रश्न, अ स्टोअर हाऊस फॉर थ्रेश्ड ग्रेन्स इज कॉल्ड? तर याला काय म्हटलं जातं? यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. ग्रॅनरी म्हटलं जातं, GRANARY असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, डीड यू गिव्ह द बुक, फिल इन द ब्लँक करेक्टली? तर इथं आपल्याला रिकामी जागा भरायची आहे. डीड यू गिव्ह द बुक, तर यापैकी 4 पर्यायापैकी कोणता WH वड इथं येणार आहे आपल्याला सांगायचं आहे. व्हॉट येत नाही, विचसुद्धा येत नाही. तर इथं आपल्याला घ्यायचे होम क्वेश्चन हा बरोबर असेल. होम डीड यू गिव्ह द बुक? तर काय येतं उत्तर? होम हा शब्द बरोबर आहे. होम डीड यू गिव्ह द बुक म्हणजे तो कोणाला पुस्तक दिलंस. पुढचा प्रश्न पाहू. ऑन सेईंग द टायगर ही गॉट, फिल इन द ब्लँक करेक्टली? पुन्हा फिल इन द ब्लँक आहे. वाक्य पहा, ऑन सेईंग द टायगर ही गॉट. तर इथे 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. कोल्ड फीट. ऑन सीइंग द टायगर ही गॉट कोल्ड फीट. तर कोल्ड फीट म्हणजेच काय? आपण त्याला नर्वसनेस म्हणू शकतो. पुढचा प्रश्न, अँक्शियसनेस. पुढचा प्रश्न पाहू. गिव्ह द मिनिंग ऑफ द फ्रेज टू ग्रीज द पाल्म. गिव्ह द मिनिंग ऑफ द फ्रेज टू ग्रीज द पाल्म. तर या फ्रेजचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. टू ब्राईब म्हणजेच काय? टू ग्रीज द पाल्म. पुढचा प्रश्न, द फेमिनाईन जेंडर ऑफ द हॉर्स. हॉर्स याचं फेमिनाईन जेंडर काय येतं? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. मेअर, MARE हे उत्तर योग्य राहील. पुढचा प्रश्न पाहू. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज करेक्टली स्पेल्ड? विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज करेक्टली स्पेल्ड म्हणजे ज्या शब्दाची स्पेलिंग बरोबर आहे तो शब्द आपल्याला इथं सांगायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे
पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील इथं इनॲप्रोप्रिएट. इनॲप्रोप्रिएटची स्पेलिंग पहा, INAPPROPRIATE हे आहे स्पेलिंग करेक्ट असलेला शब्द. पुढचा प्रश्न, गिव्ह अँटोनिम ऑफ द वर्ड फॉर्मर. तर फॉर्मर शब्दासाठी आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील लॅटर, म्हणजेच त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे फॉर्मरचा. पुढचा प्रश्न पाहू, पॉइंट आउट द प्रेफिक्स इन द वर्ड अथेइस्ट. पॉइंट आउट द प्रेफिक्स. प्रेफिक्स म्हणजेच काय, शब्दाच्या अगोदर लागणारे जे प्रत्यय असतात ते असतात तुमचे प्रेफिक्स. तर अथेइस्ट शब्दाला कोणता लागलाय का प्रेफिक्स, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 नन ऑफ दिस उत्तर राहील, कारण की याला प्रेफिक्स कोणताच लागलेला नाही. पुढचा प्रश्न, बिझार मीन्स वॉट. बिझार. बिझार म्हणजेच काय, तर याचं उत्तर येतं इथं आपल्याला बिझार म्हणजेच काय, तर याचं उत्तर येतं ऑड उत्तर येतं. बिझार म्हणजेच काय, विलक्षण, विचित्र म्हणजेच ऑड. पुढचा प्रश्न पाहू, अ पर्सन हू ईट्स ऑल टाइप्स ऑफ फूड इज कॉल्ड. अ पर्सन हू ईट्स ऑल टाइप्स ऑफ फूड इज कॉल्ड. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य आहे. तर पर्याय क्रमांक 3 आहे ऑमनिव्हर. ऑमनिव्हर म्हणजेच काय, जो शाकाहारी मांसाहारी सुद्धा आहे. हर्बिव्हर म्हणजेच काय, शाकाहारी, आणि कार्निव्हर म्हणजेच काय, मांसाहारी. तर इथं आपल्याला काय म्हणलं की ईट्स ऑल टाइप्स ऑफ फूड म्हणजेच ऑमनिव्हर. पुढचा प्रश्न पाहू, वस्तू या शब्दाचा अनेक वचन शब्द काय. वस्तू या शब्दाचा अनेक वचन शब्द काय, तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील वस्तूला वस्तूचा अनेक वचनी शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहू, तलवार या शब्दासाठी समानार्थी शब्द काय आहे. तलवार या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. तलवार या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे समशेर. हा समानार्थी शब्द आहे तलवार या शब्दासाठी. पुढचा प्रश्न पाहू, मी सिंहगड पाहिला या वाक्यात मी काय आहे. मी सिंहगड पाहिला या वाक्यामध्ये मी काय आहे, तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 आहे 4 आहे उत्तर सर्वनाम. मी आहे सर्वनाम. पुढचा प्रश्न, बारीक सारीक, हळहळ, हळूहळू, हिरवे हिरवे हे खालीलपैकी टिंबट टिंबट शब्द आहेत. तर कोणते शब्द आहेत हे, बारीक बारीक, हळहळ, हळूहळू, हिरवे हिरवे. तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील पूर्णाभ्यस्त शब्द आहेत. पुढचा प्रश्न, दुपारच्या जेवणानंतर अल्पशी निद्रा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. दुपारच्या जेवणानंतर आपण जी झोप घेतो थोडीशी, अल्पशी निद्रा, तर त्याला काय म्हणतात, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 वामकुक्षी म्हटल्या जाते. पुढचा प्रश्न, चाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणते या अव्यय आहे. चाकूमुळेमध्ये जे मुळे हा शब्द आलाय, तर हा कोणत्या प्रकारचा अव्यय आहे, तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील शब्दयोगी अव्यय आहे. पुढचा प्रश्न, सेवानिवृत्त या सामासिक शब्दाचा समास ओळखा. इथं शब्द दिला सेवानिवृत्त, तर त्याचा आपल्याला समास ओळखायचा आहे. तर यासाठी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील पंचमी तत्पुरुष समास. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द फारशी प्रत्यय लागून झालेला आहे. खालीलपैकी कोणता शब्द हा फारशी प्रत्यय लागून झालेला आहे, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील घाटदार. हा शब्द फारशी प्रत्यय लागून तयार झालेला आहे. पुढचा प्रश्न, मित्रांनो बऱ्याच जणांचे कमेंट येत आहेत की तुम्ही मॅथचं एक्सप्लेनेशन करून सांगत चला. तर यासाठी मी सांगू इच्छितो की थोडं टेक्निकल सपोर्ट इश्यू येत असल्यामुळे सध्या तरी मॅथचं स्पष्टीकरण देणं सध्या अवघड जाईल, पण काही दिवसानंतर त्याचंसुद्धा इश्यू सॉल्व्ह झाल्यानंतर स्पष्टीकरण दिलं जाईल. सध्या तरी हे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. मी जेव्हा गणित वाचेल तेव्हा तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि उत्तरं काढा, त्याच्यानंतर तुम्ही उत्तरं व्हेरीफाय करून घ्या. तर गणितावरील हे प्रश्न आहेत. एका कारखान्यातील मजुरांचा पगार सुरुवातीला 20% वाढविला व नंतर पगार 10% कमी केला. यामुळे कामगारांचा पगार सध्या 19,440 रुपये झाला, तर कामगारांचा मूळ पगार किती होता. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील 18,000. कामगारांचा मूळ पगार होता 18,000. पुढचा प्रश्न, कपड्यांच्या किमतीत 10% घट केल्याने त्या वस्तूची विक्री 20% वाढते, तर दुकानदाराच्या पूर्वीच्या उत्पन्नात किती टक्के फरक पडेल. कपड्यांच्या किमतीत 10% घट केल्याने वस्तूची विक्री किती टक्के वाढाली, 20% वाढाली, तर त्या दुकानदाराच्या पूर्वीच्या उत्पन्नात किती टक्के फरक पडेल. तर यासाठी उत्तर येणार आहे तुमचं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील 800 रुपये फरक येईल. पुढचा प्रश्न,
समान खरेदी किंमत असलेल्या 2 घड्याळांच्या विक्री किंमतीत 800 रुपयाचा फरक आहे आणि त्यांच्या शेकडा नफा यातील फरक 20% आहे, तर वस्तूची खरेदी किंमत किती? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. 4000 रुपये ही वस्तूची खरेदी किंमत आहे. पुढचा प्रश्न. रघुनाथरावाने 2 टी व्ही संच प्रत्येकी 1680 रुपयाला विकले. एकाच्या विक्रीत 19% नफा झाला व दुसऱ्याच्या विक्रीत 19% तोटा झाला, तर संपूर्ण व्यवहारातील शेकडा नफा किंवा तोटा किती झाला? तर ते प्रश्नाचं उत्तर बघा कसं काढायचं आहे. जेव्हा सारखा तोटा आणि नफा असतो ना, तर तेव्हा व्यवहारामध्ये नेहमी तोटाच होत असतो, ध्यानात ठेवा. इथं सारखा नफा आणि तोटा दिला, 19% नफा आणि 19% तोटा दिला, तर तेव्हा व्यवहारामध्ये होणारा तोटाच असतो. त्याचं उत्तर कसं काढायचं बघा. तोटा इक्वल्स टू एक्स स्क्वेअर म्हणजेच काय, इथं जे एक अंक दिला आहे ना, तोटाचा सेमच अंक आहे 19 आणि नफ्याचा सुद्धा सेम अंक आहे 19, तर 19चा स्क्वेअर घ्यायचा आणि भागिले 100 करायचा त्याला, तर जे उत्तर येईल ते जाईल तुमचं तोट्यामध्ये. तर उत्तर यायला काय, तर तुमचं पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. 3.61% तोटा आहे त्या व्यवहारामध्ये. उत्तर तुम्ही काढून बघा, उत्तर तुमचं हेच येईल. पुढचा प्रश्न. 54 ते 60 या क्रमवार संख्यांची सरासरी किती? तर मित्रांनो, आता उत्तर देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. प्रश्न असा आहे की 54 ते 60 या क्रमवार संख्यांची सरासरी किती? प्रश्न अगदी सोपा आहे. तर यासाठी तुम्हाला पर्याय दिलेले आहेत 114, 57, 93 आणि 92.5. या पर्यायापैकी जो पर्याय बरोबर असेल तो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा आहे. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील सर्व पेपरसोबत. धन्यवाद.